नमस्कार. मी योगिता मुगडे नवदृष्टीमध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत करते. सबस्क्राईब केलं असेलच अपेक्षित आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. नवी दृष्टी हा एक छोटासा उपक्रम आहे ज्याने तुमच्या संकट सोडले जातील असे नाही. मात्र ती सोडवताना किंवा त्याला सामोरे जाताना शब्दरूपी थोडीशी का होईना नक्की मदत होईल आणि त्याचे बळही तुम्हाला मिळेल. हा एक छोटासा प्रयत्न आणि तुमच्या कमेंट्स, लाईक्स या अपेक्षित आहेत. कारण तुमचे लाईक्स, कमेंट्स मला परत ही गोष्ट करण्यासाठी अजून उभार देते आणि उत्साहित करते. आणि आजच्या कमेंट्स, कॉल्स यासाठी फार फार धन्यवाद. आजचा विषय आहे कर्म तुझा अधिकार. कर्मच तुझा अधिकार. अरे अडथळा आला म्हणून घाबरलास का? का भीती वाटते पुढे काय होईल याची? संकटांना घाबरलास का? तुझे पाय उडणाऱ्यांची भीती वाटते का? की परिणामांची चिंता वाटते? बाप रे, इतका जरा गोंधळ? साहजिकच आहे, शेवटी आपण माणसेच ना. पण तू एक गोष्ट विसरतोयस, तू त्या परमेश्वराचं बाळ आहेस. तू तुला कसे बरं हारू देणार? तू फक्त चांगले कर्म कर आणि त्या फळांची अपेक्षा तर अजिबातच नाही. तुझ्या मार्गात येणारी संकटे, प्रत्येक अडचण, प्रतिकूल परिस्थिती ही केवळ तुझी आणि तुझ्या दृढ निश्चयाची परीक्षा घेण्यासाठी त्या परमेश्वराने आखलेली योजना. आणि विसरू नको, त्या परमेश्वराने तुझा हात त्याच्या हातामध्ये घट्ट धरलेला आहे आणि तो नक्कीच तुला यशस्वी बनवेल. म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन कर्मफल हेतुर्भूमे ते सत्संग कर्मणी. पटतंय ना? धन्यवाद.